मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर खूप महिन्याने ब्लॉग येतो आपला। तर हा ब्लॉग करण्याचं निमित्त म्हणजे तुम्हाला माहिती असेल आता कुठला महिना चालू आहे आणि सगळे आता मुंबईतून कोकणात चालले आहेत। तर आम्ही पण आता मुंबईतून कोकणात चाललोय, गावी चाललोय शिमग्यासाठी। तर सकाळी आम्ही 5:15 घरातून निघालेलो आणि आता येऊन आम्ही पहिला हॉल्ट घेतला इथे इंदापूरच्या इथे या हॉटेलच्या इकडे। तर नाश्ता पाणी झालाय। तर सकाळी 5:15 निघालेलो आणि आता इथे आम्ही थांबलो अराउंड 8:30 वाजता। तर आता इकडनं नाश्ता पण झालाय आणि आता निघायचंय। तर माझ्याबरोबर मम्मी आहे आणि दादा आहे, पप्पा ऑलरेडी पुढे गेलेले आहेत। तर ओके, आता पुढची जर्नी पण तुम्हाला दाखवतो कसं आहे आणि आमचा शिमगोत्सव कसा असतो तो पण दाखवतो। मी बघितला असेल आधीच्या ब्लॉगमध्ये पण ह्यावेळी परत एकदा। ठीक आहे, चला आता पुढे अजून जर्नी कंटिन्यू करूया। तर सुरुवात मंडळी, तर आपण कालचाच व्हिडिओ आपण इकडे परत कंटिन्यू करणार आहे। तर आज आहे 16 मार्च आणि तुम्ही ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असेल। तर आम्ही निघालेलो शनिवारी 15 मार्चला सकाळी 5:15 वाजता डोंबिवलीवरून आणि मग तेव्हा आम्ही जेव्हा स्नॅक्सला थांबलेलो तेव्हा एक मी छोटासा व्हिडिओ शूट केलेला। त्यानंतर व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही ॲक्च्युली घरी आल्यावरती, पण आम्ही 2:15 वाजता आम्ही घरी पोचलो, टच झालो। तर आज आहे रविवार आणि आज आमच्याकडे येणार आहे नवलाई देवीची पालखी। तर आमच्याकडे वस्तीला असते। तर आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि घरी सगळेच लवकर उठलेत आणि सगळ्यांची तयारी चालू आहे, जय्यत तयारी चालू आहे। कारण का आज एकदम खुशीचा माहोल असणार आहे घरामध्ये आणि संध्याकाळी तर एकदम फुल वातावरण घरातलं पूर्ण चेंज होणार आहे। ते तुम्हाला पण बघायला भेटेल। तर व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा आणि पूर्ण एंडपर्यंत बघा, काय काय धमाल मस्ती होते, आपल्या नवलाई देवीची पालखीचं आगमन कसं होतं ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर तुम्ही मुंबईमधून बघत असाल तर तुम्हाला मुंबई बसल्या बसल्या तुम्हाला गावच्या आपल्या पालखीचं दर्शन होणार आहे। तर व्हिडिओ कंप्लीट बघा। तर घरी पूर्ण तयारी झाली आहे, तुम्हाला पण दाखवतो कशी काय काय तयारी चालू आहे, कोण कोण कुठल्या कामामध्ये आहे ते। तर तो पण एक व्हिडिओ दाखवतो आणि नंतर जेव्हा आपल्याला पालखी येईल दुपारी तेव्हापासून आपण पण एक व्हिडिओ शूट करणार आहे। तर खूप मजा येते, खूप एक्सायटेड आहे आणि प्रत्येक वेळेला एक्साइटमेंट असते। कारण का शिमग्यामध्ये जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पालखी येते तेव्हा बोलत ना की सगळेच जण एकदम उत्साही असतात आणि जल्लोषाने एकदम काम करत असतात। कारण का आपल्याकडे वर्षाने आपल्याकडे आईची पालखी येत असते। तर सगळेच खुश आहेत। तर आता आपण जाऊया घरी आणि कोण कोण काय काय करतायत ते। ठीक आहे, चला। देवा तू फक्त फोटो काढ, मी पालखीचे पाय धुवी। आता पालखी याची वेळ झाली आहे। तर सगळे आता मस्त रेडी झाले आणि काका इन्स्ट्रक्शन देत होता की कोणी कशी पालखी घेऊन यायची, कोण पहिले घेऊन येणार आणि कोण इथे ठेवणार। तर सगळे सेट झालेले आमचं पालखी आणायचं। आता इथे बघा नवीन नवरी आमची दर्शू रेडी झालेली आहे। इकडे पण करण काका आजचं एकदम हायलाइट आय कॅचिंग। कुठे आहे तो? तेव्हा भूषण यांनी
ही रांगोळी काढली आहे एकदम आपल्या नवला देवीची, एकदम सुंदर अशी रांगोळी, रेखीव रांगोळी बाहेर काढलेली आहे. काका बसलेत, इथे मामा बसलेत, लक्ष्मण काका, इथे करणने रांगोळी काढली इथे पण, आणि मस्त की लाइटिंग वगैरे रेडी आहे आपल्या घराचा. आतमध्ये पण इकडे पूर्ण मंडप आपला रेडी आहे. परफेक्ट. अहो झालेली आहे इथे. इथे दर्शू पण रेडी झालेली आहे. काकी वा मस्त. हा मस्त, सगळ्यात एकदम मस्त दिसत आहेत. काकी आली इकडे. मयुरी कुठे गेली? मयुरी पप्पा इकडे आहेत. आणि तुला पाहिजे म्हणजे ते करून ठेवलंय, असंच मार तिथे बस. जेवणाची तयारी चालू आहे. आणि इकडे चूल मानतायत जेवण आपलं हे करण्यासाठी. चला आता फक्त आपली वाट बघायची आपल्या पालखीच्या आगमनाची. सगळं रेडी सेट आहे. चला आता आपण बाहेर. मम्मी इथे बसली आहे. हे तर एकदम खूप आवडलं मला. इथे सगळे बघत बसणार आल्यावरती. तू तिकडच्या जवळ राहणार त्या साईडला. आता दिल्या आकाचा आणि काकी दीपाली काकीचा नंबर झालाय, पप्पांचा आलाय, नंतर आपला मने आकाचा आहे नंबर. बघा इन्स्ट्रक्शन आहे हे, इकडनं इन्स्ट्रक्शन येत आहेत. फोटोशूट इथे चालूच राहणार आहे. पालखीचं आगमन झालेलं आहे. सज्ज झालेली आहे बघा, मंडळी सज्ज झालेली आहे. इकडे सगळं प्रसादीचं आणि सगळ्यांना प्लेट्स रेडी झालेले आहेत तिथे.
ते आम्हाला झाला होता जीवना मान्य करून घे त्या सर्व कुटुंबांना सुखाय सांभाळावे ओटी जे आम्हाला संभाळवणं वर्धन लागलं ते झाला पाहिजे ओटी वडली मान्य करून घे एखाद्या त्या सर्व सुखाचं सांभाळावे आमच्या दादाच्या मोठे सुनन जाणवीनो हातबीटीची होती देवाच्या संभारावरनं वर्धन लागलं जाणवीने हातबीटीची ओटी मान्य करून घे तिच्या कुटुंबात सुखाचा 101 रुपये हातीला प्रत्येक ओटीला 101 रुपये 101 नविदा साडी ओटी भरली आणि 101 रुपये देवाच्या संभारावरनं वर्धन लागलं नविदाने आज साडीने ओटीने 101 रुपये ठेवला तो मान्य करून घे तिला तिच्या कुटुंबात सुखाचा सांभाळ करावा माझ्या तसेच नंबर पूजा ओटी आणि 101 रुपये देवाच्या संभारावरनं वर्धन लागलं पूजा ओटी भरली 101 रुपये ठेवला मान्य करून घे तिला तिच्या कुटुंबात सुखाचा सांभाळ करावा माझ्या तसेच श्रद्धा ओटी आणि 101 रुपये देवाच्या संभारावरनं वर्धन लागलं तेव्हा श्रद्धाने आत्मटीची ओटी आणि 101 रुपये ठेवला तो मान्य करून घे तिला तिच्या कुटुंबात सुखाचा सांभाळ करावा माझ्या तसंच आमचे दर्शू माहेर वसून आत्मटीची ओटीने 101 रुपये देवाच्या संभारावरनं वर्धन लागलं तेव्हा दर्शून आत्मटीची ओटी आणि 101 रुपये ठेवला तो मान्य करून घे तिला तिच्या कुटुंबात चांगला सुखाचा सांभाळ करावा माझ्या मान्य करून घे त्यांना त्यांच्या कुटुंबात चांगला सुखाचा सांभाळ करावा हे पण येतात बघ ढोल वाजवते बघ आता सगळी मंडळी गेलेली आहे आता 8:30 वाजता आमच्याकडे परत सगळे येतील मंडळी आता गेलेली आहे आणि आपलं पूर्ण अंग झालेलं
भजन आमचं संपलेलं आहे. जबरदस्त वारी झाली आपली. बुवांचं भारी काम. बुवा बुवा भारी. बुवा इकडे भारी केलं काम. बुवा भारी. हे मोठ बुवा भारी. आणि हे 2 वाजपी आमचे. 2 वाजपी भारी. आणि हा दुसरा दादा पण होता वाजपी. मुर्शीवरून खास आमच्याकडे भेट दिलेली आहे आमच्या आत्तेनी. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. रंगामध्ये रंग आणणारी आमच्या आत्ते. जायला आता मस्त मस्त काम झालं. पहिली कशी काढली रांगोळी? हा हा. चला आता भजनाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता 3:15 झाले. तर 8:30चं टायमिंग दिलेलं सगळ्या गावाल्यांना. तर आता सगळे जेवायला येतील. तर पंगत बसेल. तर सगळ्या ती तयारी चालू होतील थोड्या वेळाने. तर आता सगळं फटाफट साफसफाई करून पंक्तीला नंतर बसायचं आहे. हे बघा आता आलेच. एकीकडे चालू होत आहे. आता 8:30 वाजले आणि बाहेर सगळी मंडळी जमलेत. आता जेवणाचा प्रोग्राम चालू होणार आहे. तर बाहेर पण पाण्याची ग्लास म्हणजे एवढे घेऊन जातो ना. डायरेक्ट सगळे नाही घेते. थोडे थोडे घेऊन जातो. इथे गुरु काकांनी नैवेद्य रेडी केलाय. आता पहिला आपल्या देवाला दाखवते. नंतर मग आपण स्टार्ट करू.